नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचांना कला केंद्रात भेटलेली नर्तिका, तिच्यासोबत वाढलेले प्रेम संबंध आणि त्यानंतर नर्तिकेने उपसरपंचास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या दिलेल्या धमक्या आणि नैराश्यातून सरपंचानं केलेली आत्महत्या. पाहुयात सरपंचाची संपूर्ण स्टोरी टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. 38 वर्षीय माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. 1.5 वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांनी थापडी तांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत त्यांची ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून 2.25 लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणं बंद केलं. पूजाने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर 5 एकर शेती करा असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकीही पूजानं गोविंद बर्गे यांना दिल्याची चर्चा आहे. या सगळ्यांमुळे गोविंद बर्गे हे प्रचंड दुखावले गेले. त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं ते नैराश्याच्या गर्तेत गेले. गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते, मात्र ती त्यांचा फोन उचलत नव्हती. त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरी गेले होते. त्यानंतर पूजा गायकवाड आणि गोविंद यांच्यामध्ये बोलणं झालं आणि त्यानंतर रात्री पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला. गोविंद बर्गे यांनी नैराश्यातून स्वतःच्या कानशिलात गोळी मारून आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरी गावामध्ये पोलीस पाटलांनी एका बंद कारमध्ये, काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये एक इसम मयत स्थितीत आहे आढळून आला आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत. गाडीमध्ये सगळं रक्त सांडलेलं आहे आणि बाजूला पिस्टल, अग्निशस्त्र वेपन पडलेलं आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशन. त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला. परंतु गाडीचं लॉक झालेली होती, गाडी बंद होती, पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी नव्हती. गाडीमध्ये पाहणी केली बारकाईने तर गाडीमध्ये इसम मयत अवस्थेत होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच स्टेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्टल, अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं. मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पोलीस पाटलांना माहिती दिली. सदर मयतीस मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या 1.5-2 वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्याचं येणं जाणं होतं. त्यांची बहीण पूजा गायकवाड, त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे. तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता. नंतर गाडी लॉक असल्याने मयताच्या नातेवाईकांशी संपर्क केला. नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं. नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मयताचे जे सख्खे रक्ताचे नातेवाईक आहेत, सख्खे भाऊ आणि इतर, त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये इसम नामे गोविंद जगन्नाथ बर्गे, राहणार लुकामसला, तालुका गेवराई, जिल्हा बीड, हा मृतावस्थेत असलेला मिळून आला. बाजूलाच पिस्टल, अग्निशस्त्र मिळून आलं. त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला
गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे. अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थारोळं साठलेलं आहे. बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही. सदर पूजा गायकवाड यांचे 1.5-2 वर्षापासून संबंध होते, पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा नैराश्यातून काही अशी घटना झाली असावी. प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार निदर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही खात्री करत आहोत. मैतिस्माकडे मैता सदर अग्निशस्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का, नाही, नसेल तर ते त्यांनी कोणाकडून विकत घेतलं याबद्दल सुद्धा चौकशी करत आहोत. आणि सध्या आम्ही वैराग पोलीस स्टेशनला अकस्मात मयत दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत आहोत. त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत. या प्रकरणी गोविंद बर्गे यांचे नातेवाईक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला असून तिला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवाराने शंका उपस्थित करत या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली. गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही. आम्ही रोज त्यांच्या सोबत होतो. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून उपसरपंच गोविंद बर्गे मागील 5 ते 6 दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यांचा मोबाईल बंद होता अशी माहिती त्यांच्या मित्र परिवाराने दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवाराने केली आहे. गोविंद बर्गे यांचा मृत्यू हत्या की आत्महत्या असा प्रश्न आता जनसामान्यांमधून विचारला जातोय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू असून पोलीस तपासातून कोणती महत्त्वाची माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.